तो की कारण की राज्यामध्ये आता सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणं चालू आहे, त्याच्यानंतर गहू काढणं चालू आहे, काही शेतकऱ्याचा हरभरा काढणं चालू आहे, ज्वारी काढणं चालू आहे आणि रॅकवर देखील शेतकऱ्याचा द्राक्षाचा माल देखील आहे. म्हणून राज्यातल्या शेतकऱ्याला खास करून अंदाज देणार आहे, ज्यांचा कांदा काढणी चालू असेल तर तुम्ही काय करा, 31 मार्चपर्यंत तुम्ही तुमचा कांदा काढून घ्या. कारण की राज्यामध्ये 31 मार्चपासून ते जवळपास 7 एप्रिलपर्यंत म्हणजे जवळपास 7 दिवस राज्यातमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. जसा आता हे मार्च एंड चालू आहे तसंच म्हणजे मार्च एंडला सगळे कामं म्हणजे आटपत येते, समजा बँकेत यायचे, तसं माझं एक सगळ्या सर्व शेतकऱ्याला म्हणणं आहे की तुम्ही काय करा, ह्या मार्च एंड म्हणजे 31 तारखेपर्यंत आपल्या शेताचे सगळं गहू कांदे असलं तर काढून घ्या. कारण की राज्यामध्ये 1 एप्रिलपासून ते 7 एप्रिलपर्यंत म्हणजे जवळपास 7 दिवस राज्यात दररोज, आज या भागात, उद्या दुसऱ्या भागात, पुन्हा परवा दिवशी तिसऱ्या भागात, पुन्हा चौथ्या दिवशी पहिल्या भागात असा अवकाळी पाऊस पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर मुंबईला देखील पाऊस पडणार आहे, पुण्याला देखील पडणार आहे, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडामध्ये सगळ्या भागामध्ये दररोज 1-1, 2-2 दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जास्त सांगायचं झालं तर कोकणपट्टीकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि गारपिटीची देखील शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार आहे, गारपिटीची देखील शक्यता आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ज्या शेतकऱ्याचा गहू कांदा काढणे चालू असेल तर तुम्ही काय करा, वीटभट्टीच्या शेतकऱ्यांनी तुम्ही काय करा, 31 मार्चपर्यंत तुमच्या वीटभट्टी देखील झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये जवळपास म्हणजे 31 मार्चलाच म्हणजे आभाळ खूप येणार आहे. 31 मार्च ते 7 एप्रिल म्हणजे जवळपास त्या म्हणजे अवकाळीचा मुक्काम जवळपास 7 दिवस राहणार आहे. आतापर्यंत इतका मुक्काम राहत नाही, पण दररोज 2-2 दिवस भागात, म्हणजे आज 2 दिवस या भागात, पश्चिम महाराष्ट्रात 2 दिवस, उद्या मराठवाड्यात 2 दिवस, असा परत पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात 2 दिवस, पुन्हा विदर्भात 2 दिवस, असा भाग बदलत जवळपास 7 एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळीचं संकट आहे. म्हणून ज्या शेतकऱ्याचा कांदा काढणी असेल तर 31 तारखेपर्यंत तुम्ही कांदा काढा, झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे. ज्या शेतकऱ्याला द्राक्षाचं ते रॅकवर टाकायचं असेल तर तुम्ही काय करा, 5 एप्रिलनंतर टाका. कारण की ना अगोदर टाकू नका, कारण की म्हणजे द्राक्ष पट्ट्यात तर खूप पाऊस पडणार आहे. म्हणून हा लक्षात. आणि ज्या शेतकऱ्याच्या खरबूज असेल तर तुम्ही तुमच्या खरबुजाची काळजी घ्या. पण राज्यात मात्र पाडव्याच्या नंतर म्हणजे शेतकऱ्याचं जे नवीन साल सुरू होतोय, गुढीपाडव्यापासून ते जवळपास 7 दिवस सारखा म्हणजे भाग बदलत अवकाळीचं सावट आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि आणखीन एक सर्वजणांना सांगतो की पुढच्या वर्षीमध्ये 2025ला पाऊस कसा पडणार तर तुम्हाला एक माहीत असं सांगतो. गुढीपाडव्याच्या नंतर गुढीपाडव्याच्या नंतर त्या 8 दिवसामध्ये जर तुमच्या गावावर निसर्ग आभाळ गेलं तर त्या वर्षी जास्त पाऊस पडतो. आणि तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही बघा, यावर्षी गुढीपाडवा झाल्याच्या नंतर 8 दिवस तुमच्या गावावर दररोज आभाळ आणि पाऊस पडणार आहे. म्हणून 2025चा पाऊस कसा राहील हे तुम्हाला ते आता याच्यावरून लक्षात येईल. म्हणजे हे निसर्गाचे संकेत आहेत. म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणजे पूर्वी काय वाचायचं, गुढीपाडव्याच्या वेळेस त्या 8 दिवसामध्ये नुसतं तुमच्या गावानं आभाळ गेलं तर त्यावर्षी खूप पाऊस पडतो. आणि यावर्षी तर गुढीपाडव्याच्या नंतर 8 दिवस पाऊसच पडणार आहे. त्याच्यामुळे 2025ला चांगला पाऊस राहणार आहे हे तुम्हाला आता बघायला भेटतं.